नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना याचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. कारण सप्टेंबर हप्त्याबाबतचं महत्वाचं अपडेट आलेलं आहे आणि आता पडताळणीचे काम सुरू झालेले आहे. तर नेमका हप्ता आपल्याला मिळणार का? त्याचबरोबर तो कधी मिळणार आणि किती मिळणार? तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तो पूर्ण बघा आणि जर हप्ता मिळत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे तर याची सुद्धा माहिती आपणास मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपला हप्ता मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. बरेच निराधार बांधव हे सप्टेंबरच्या हप्त्याची आता प्रतीक्षा करत आहे आणि सप्टेंबरचा हप्ता आपल्याला कधी मिळणार तर यासाठी चिंतातूर झालेलं आहे. परंतु मित्रांनो, आता लगेच आपली प्रतीक्षा संपणार आहे, चिंता संपणार आहे आणि आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे. परंतु तत्पूर्वी आपण सांगू इच्छितो की तहसील कार्यालयामार्फत निराधार बांधवांच्या अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झालेली आहे आणि शासनाला असं आढळून आलेलं आहे की अनेक असे निराधार बांधव आहेत, दिव्यांग बांधव आहेत, तर त्यांनी चुकीचे सर्टिफिकेट जमा करून या योजनेचा लाभ लाटलेला आहे. तर त्यामुळे कसून अशी पडताळणी सुरू झालेली आहे. त्यामुळे अनेक दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव आता अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. तर त्यामुळे मित्रांनो, ही पडताळणी सुरू असताना जर अपात्र ठरवलं गेलं असेल किंवा जर आपल्याला पुढचा हप्ता आला नसेल तर त्यासाठी अगोदर आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे. तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात आणि आपण पात्र ठरू शकता. तर तर आता मित्रांनो, त्यासाठी काय करायचंय ते बघूया आपण. तर मित्रांनो, बरेच लाभार्थी असे आहेत की त्यांना मागील जो काही ऑगस्टचा हप्ता आहे तर तो त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. तर त्यामुळे त्यांना अर्जंट पुढे सांगितलेल्या गोष्टी करणे गरजेचं आहे. नंबर एकची गोष्ट आहे तर ती म्हणजे आपलं बँक अकाउंट होल्ड झालेलं आहे का तर ते पाहून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, त्यासाठी बँकेमध्ये जा आणि नेमकं आपलं बँक अकाउंटवरील ट्रान्झॅक्शन सुरळीत आहे का ते पाहणं गरजेचं आहे. जर ट्रान्झॅक्शन सुरळीत नसेल, बँकनं होल्ड ठेवलेला असेल तर आपल्या खात्यावर आता सप्टेंबरचा हप्ता जमा होऊ शकणार नाही आणि तो हप्ता जमा होण्या अगोदर आपल्याला हे होल्ड आहे तर ते काढून टाकणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बँकेमध्ये जाऊन व्हिजिट करणं, भेट देणं गरजेचं आहे. तरच आपलं अकाउंट सुरळीत होईल आणि आपल्या खात्यावर हे पैसे जमा होईल. त्यानंतर दुसरी गोष्ट, ज्या लाभार्थ्यांना अगोदरचे पैसे आलेले नाही तर त्यांनी काय करायचं आहे, तहसील कार्यालयातील जे संजय गांधी निराधार योजनेचं ऑफिस आहे तिथे जायचं आहे. सोबत आपलं बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, हयातीचा दाखला घेऊन जायचा आहे आणि संबंधित बाबूंना, क्लर्कना भेटून त्यांना सांगायचं आहे की माझे मागील पैसे जमा झालेले नाही, त्यामुळे माझी संपूर्ण माहिती सिस्टम मध्ये अपडेट करा आणि मला मागील पैशासह रेग्युलर हप्ता माझ्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारची विनंती त्यांना करा. ते सिस्टम मध्ये आपली सगळी माहिती अपलोड करतील आणि आपलं जे अकाउंट आहे ऑनलाईन तर ते सुरळीत करतील. तरच आपल्याला सप्टेंबरचा हप्ता मिळून जाईल. अन्यथा मित्रांनो, तिथे जर होल्ड लावलेला असेल तर आपल्या खात्यावर हा सप्टेंबरचा हप्ता सुद्धा जमा होऊ शकणार नाही आणि सध्या वेळ आहे 10 ते 15 दिवसाचा, तर त्याच्या आत आपल्याला ही सगळी कामे करणे गरजेचे आहे. त्यानंतर मित्रांनो, आता बघूया आपण की आपल्याला हा हप्ता किती मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे. तर मित्रांनो, या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी समोर आलेल्या आहे. सप्टेंबरचा हप्ता आपल्याला 1500 रुपयेच मिळणार आहे. जो रेग्युलर हप्ता आहे 1500 रुपये, तर तोच हप्ता आपल्याला मिळणार आहे. तर या संदर्भात मंत्रिमंडळ स्तरावरून सांगण्यात येत आहे. या संदर्भातलं अधिकृत असं पत्र आलेलं नाही, परंतु विविध कर्मचारी आणि मंत्रिमंडळ स्तरावरील ज्या काही हालचाली झालेल्या आहे तर त्यानुसार असं सांगण्यात येत आहे की रेग्युलर जो काही हप्ता आहे सप्टेंबरचा, तर तो हप्ता जमा होत असताना जे थकीत अनुदान आहे तर त्याचा सुद्धा हप्ता जमा होत जाणार आहे. त्यामुळे होऊ शकते काही लाभार्थ्यांच्या खात्यावर 1500 प्लस 1500 म्हणजे 3000 पण जमा होऊ शकतात, तर काहींच्या खात्यावर हे 1500 जमा होऊ शकणार आहे. तर अशा प्रकारच्या अडचणी सुद्धा आलेल्या आहे. म्हणजे थकीत अनुदान सुरळीत होण्यासाठी अजून टप्प्याटप्प्याने हे अनुदान आपल्या खात्यावर जमा होणे अपेक्षित आहे. तर त्यामुळे चिंता करू नका, आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणारच आहे.
आणि आता बघूया मित्रांनो पुढची गोष्ट, की हे पेन्शन आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे? तर हा सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न आहे. अनेक निराधार बांधव आहे, दिव्यांग बांधव आहे, तर ते विचारतात की आमच्या खात्यावर सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार? त्याचबरोबर दिव्यांगांना जी काही वाढ झालेली आहे पेन्शनची, तर ती ती कधी मिळणार? तर मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की जो काही सप्टेंबरचा ₹1500 हप्ता आहे, तर तो 10 सप्टेंबरपर्यंत आपल्या खात्यावर जमा होईल आणि त्यामुळे या संदर्भात त्याच्या अगोदर एक जी-आर पण येणार आहे आणि 5 ते 7 दिवसामध्ये हा जी-आर येईल आणि त्या जी-आर मध्ये स्पष्ट नमूद केलं जाईल की निधी वितरणाचं जे काही काम आहे मंत्रिमंडळ स्तरावरून एस कडे, तर त्या जी-आर मध्ये सप्टेंबरच्या हप्त्यामध्ये ही सगळी माहिती दिलेली असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो जे काही दिव्यांग बांधव आहे, तर त्यांचं वाढीव पेन्शन आहे, तर ते नेमकं मिळण्यासंदर्भात आता आपल्याला ऑक्टोबर उजाडावं लागणार आहे आणि ऑक्टोबरमध्ये साधारणतः हे जे काही वाढीव पेन्शन आहे, तर ते आपल्या खात्यावर जमा होणार आहे. परंतु जो काही रेग्युलरचा हप्ता आहे, तर तो ₹1500 10 सप्टेंबरपर्यंत आपल्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, आपल्याला सगळ्यांना हे पैसे मिळणार आहे. परंतु ज्या लाभार्थ्यांनी मागील काम पूर्ण केलेलं नाही, म्हणजे ज्यांना जुलै, ऑगस्टचा हप्ता आलेला नाही, तर त्यांनी अगोदर सांगितलेलं जे काही काम आहे, तर ते अर्जंट करणे गरजेचं आहे. हप्ता जमा होण्यासाठी 10 ते 15 दिवस बाकी आहे. त्या दरम्यान जर आपण हे काम पूर्ण केलं, तरच आपल्या खात्यावर हा सप्टेंबरचा हप्ता जमा होईल. त्याचबरोबर जे मागील थकीत अनुदान आहे, तर ते सुद्धा जमा होईल. आणि जर आपण हे काम पूर्ण केलं नाही, तर आपल्याला जसा जुलै, ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही, त्याचबरोबर सप्टेंबरचा हप्ता सुद्धा मिळणार नाही. तर याची दक्षता घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मग हप्ता जमा झाल्यावर नंतर आपण कॉमेंट्स करता आणि विचारता की सर आमच्या खात्यावर हा हप्ता जमा झालेला नाही. मुळात त्याच्या अगोदर माझं वेळोवेळी सांगणे असते की आपण जे काही हप्ता मिळणार आहे तर त्याच्या 10 अगोदर आपली ही सगळी कामं पूर्ण करणे गरजेचं आहे. तरच आपला जो काही हप्ता आहे तर तो सुरळीतपणे आपल्या खात्यावर येऊन जातो. कारण हप्ता जमा करण्या अगोदर सगळ्यात अगोदर पाहिलं जातं की लाभार्थ्यांचं डी क्लिअर आहे किंवा नाही आणि त्यानंतर त्याचा हयातीचा दाखला आहे का? उत्पन्नाचा दाखला आहे का? तर या सगळ्या गोष्टी सिस्टममध्ये अपडेट केल्या जातात, चेक केल्या जातात. तर त्याच्यामुळे 10 दिवसा अगोदर तरी आपल्याला हे सगळे कामे पूर्ववत करणे गरजेचे आहे. तरच आपल्या खात्यावर आता हा सप्टेंबरचा हप्ता सुरळीतपणे जमा होऊ शकेल, अन्यथा जमा होऊ शकणार नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे काही महत्त्वाच्या सूचना होत्या, तर याची दक्षता आपण घ्यायची आहे. तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकणार आहे. तर मित्रांनो जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि इथून पुढेही संजय गांधी निराधार योजनेचे महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी जाणून घ्यायचे असेल, तर कृपया करून या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.